बोला संत सेना महाराज की जय। राष्ट्रसंत सेना महाराज की जय। राष्ट्रसंत सेना महाराज की जय। जय जिवाजी, जय शिवाजी, जय जिवाजी। जय शिवाजी। सर्वांना सप्रेम जय जिवाजी। अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीनं नांदेड येथे संत सेना महाराज मंदिर व ट्रस्ट या ठिकाणी जिवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नियोजित या ठिकाणी ठेवलेली होती। सदरील बैठकीसाठी या कार्यकारिणीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गोविंदजी पिंपळगावकर मुंबई तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक राजकुमार गाजरे छत्रपती संभाजीनगर तसेच राष्ट्रीय संघटक श्रीवास्तव अण्णा हिंगोली तसेच सहकोषाध्यक्ष माननीय रमाकांतजी कंटाळे आणि सहसंघटक माननीय बंटी शेळके या 7 सदस्यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय जिवा सेनेच्या वाटचाली संदर्भात आणि कार्याला अनुसरून काही निश्चित अशा प्रकारची चर्चा होऊन ठराव आणि चर्चा करण्यात आली। ज्या अनुषंगाने अखिल भारतीय जिवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समाजातील तळागाळापर्यंत जाऊन त्यांचे उपेक्षित वंचित दुर्लक्षित असलेल्या घटकांना प्रतिनिधित्व देणे किंवा त्यांच्यातला अज्ञान अंधश्रद्धा दूर करणे यासारखे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे ही भूमिका प्रामुख्याने या ठिकाणी मांडली गेली। तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची या ठिकाणी बरखास्त करून पुढील कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैठकीचं आयोजन सुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे। तसेच विविध समाजावर होणारे हल्ले आणि समाजातील काही दुर्बल घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील अशा मुलांना अर्थसहाय्य करणे आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे यासारखे उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले। राष्ट्रीय कार्यकारिणीची विशेष म्हणजे दर 3 महिन्याला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालीच पाहिजे अशा प्रकारचा सर्वानुमते ठरावही या ठिकाणी झाला। जुलै महिन्यामध्ये 11 तारखेला हिंगोली या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न होणार आहे। या अनुषंगाने या बैठकीला एकूण 11 सदस्यापैकी 7 सदस्य उपस्थित होते आणि नांदेड शाखेच्या वतीनं मग युवक जिल्हाध्यक्ष श्याम जाधव असतील, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष बाळू पवार असतील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष कर्मचारी संघाचे मुख्याध्यापक माननीय लक्ष्मण कोंडावार सर असतील, तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नांदेड जिल्हा शाखेचे कर्मचारी अध्यक्ष सतीशचंद्रजी शिंदे असतील, तसेच नांदेड जिल्ह्याचे कर्मचारी संघटनेचे सचिव लक्ष्मणजी पंदिला असतील। हे सर्व जण या ठिकाणी नंतर आमची बैठक संपन्न झाल्यानंतर काही संवाद आम्ही औपचारिकरित्या साधला। समाजातील प्रश्न हे तळागाळातल्या समाजातील लोकांपर्यंत जाऊन ते सोडवण्याच्या अनुषंगानं आपण अधिक सक्रिय झालो पाहिजे आणि समाजावर होणारा अन्याय अत्याचार त्याचा विरोध आपण केला पाहिजे आणि विशेषतः नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभीकरण व्हावं यासाठी वसतिगृहाची मागणी सुद्धा करण्यात यावी। अशा प्रकारचे जवळपास 8 ठराव आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे ठराव सर्वानुमते आम्ही घेऊन पुढील दिशा निश्चित केलेली आहे। आपण सर्वजण या बैठकीला पदाधिकारी उपस्थित राहिला त्याबद्दल अखिल भारतीय जिवा सेनेचा राष्ट्रीय सचिव या नात्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रथम करून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। अखिल भारतीय जिवा सेना या संघटनेची आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी कवठा या ठिकाणी नांदेड या ठिकाणीच राष्ट्रसंत सेना महाराज या मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती। केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आणि त्याच्यामध्ये जे काही ठराव पास करण्यात आले त्याच्यामध्ये पहिला ठराव होता तो म्हणजे महाराष्ट्राची जी कार्यकारिणी आहे ती पूर्णपणे बरखास्त करण्यात आलेली आहे। नवीन कार्यकारिणी 11 एप्रिल 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्या ठिकाणी नवीन कार्यकारिणी आयोजित करण्यात येईल संपूर्ण महाराष्ट्रातील। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा कार्यकारिणी सुद्धा
तत्परतेने कार्याला लागेल. त्याबरोबरच आज या ठिकाणी सर्व जिल्हाध्यक्षांना असं सूचित करण्यात येते की संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेचे आता महापौर, उपमहापौर या सर्वांची नियुक्त्या झालेल्या आहेत. तर अखिल भारतीय युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी आपल्या नाभिक समाजाचे जे महापुरुष आहेत यांचे पुतळे, त्यांच्या नावाने चौक हे करून घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आता त्या ठिकाणी आपला अखिल भारतीय युवा सेनेचा अर्ज दाखल करावा आणि तो ठराव पास करून घ्यावा महानगरपालिकेतून, आणि त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी जिवाजी महालेंचाही, शिवा काशीद, जिवाजी महाले, वीरभाई कोतवाल, राष्ट्रसंत सेना महाराज या सर्व महापुरुषांचे पुतळे आणि त्यांच्या नावाने चौक करून घेण्याचाही या ठिकाणी ठराव पास करण्यात आलेला आहे. आणि त्याबरोबरच जे काही इतर या 2-3 वर्षामध्ये राहिलेले कामकाज आहेत, अखिल भारतीय युवा सेनेच्या माध्यमातून ते कार्य पूर्ण करण्याचाही या ठिकाणी सर्वांना आदेश देण्यात आलेला आहे. आणि याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गोविंदजी पिंपळगावकर यांनी या सर्व ठरावाला सर्वजण एकमताने मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यावर कामकाज करण्याचाही संकल्प करण्यात आलेला आहे. फक्त ठराव पास करून थांबायचं नाही, तर त्यांनी असा आदेश दिलेला आहे की या ठरावाची पूर्णपणे अंमलबजावणी देखील तेवढ्याच तत्परतेने झाली पाहिजे, असा आदेशही राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेला आहे आणि तो तंतोतंत सर्वजण पाळणार आहेत अशी अपेक्षा करून या ठिकाणी मी थांबतो. जय जिवाजी, जय संत सेना महाराज.